स्वराज, प्रीती, तुम्हाला आवडतील ती डिझाईन बघा. फक्त आपल्या प्रतिष्ठेला शोभतील अशी डिझाईन शोधा. हा, म्हणजे कॉम्प्रोमाइज करू नका दोघंही. प्रीती, काय झालं? नाही म्हणजे परंपरा माहिती ना तुला? सासरची मंडळी सुनेसाठी अंगठी घेतात आणि सुनेच्या माहेरची लोक जावयासाठी अंगठी घेतात. फक्त दोन्ही अंगठ्या तोला मोलाच्या असल्या की विषय संपला, नाही का? हा, तिचं म्हणणं आहे की अंगठीच्या वजनापेक्षा एकमेकांच्या प्रेमात वजन असलं पाहिजे, जे या दोघांच्यात खूप आहे. हा, काय झालं? नाही, ते बरोबरच आहे, पण अंगठी तशीच वजनदार हवी, नाही का? बघा, म्हणजे स्वराजने जर जास्त वजनाची अंगठी निवडली तर काय करायचं ग? आई, काळजी नको करू, मी आहे ना. कीर्ती, कीर्ती, अगं आई, मी फक्त बघते अगं डिझाईन. ही अंगठी छान आहे, आवडली आहे मला. आपण हीच घेऊया. ताई, अगं ही अंगठी पण बघ ना, किती छान आहे. ही तुझ्या हाताला शोभून दिसेल. ही बघ. नाही नको, ही नको, नाही आवडली मला. बरं, अगं ताई, पण मग ही बघ, ही पण खूप सुंदर आहे, खड्यांची. अगं ही बघ, खूप बटबटीत आहे ग, नको. ही छान आहे की, ही घेऊया ना, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा काही नाही, पण तेच आपण बघूया ना वेगळी कोणती तरी. तू बघ ना दुसरी. ज्योती, तिला आवडली ती अंगठी घेऊ दे ना तिला. प्रीती, तुला ती अंगठी आवडली ना, मग तीच घे. घेऊ दे ग तिला ती अंगठी. गायकवाडांची होणारी सून आहे आणि तिच्या हातातली अंगठी सगळेजण बघणार ना की आम्ही कुठली अंगठी घेतली तिला. त्यामुळे तशी ती शोभणारीच हवी. प्रीती, तुला हवी तीच अंगठी तू घे. हा,